हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी मनस्वी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला बोलले होते की मी तुम्हाला एक स्वामींचा अनुभव सांगणार आहे जो माझ्या बरोबर त्या दिवशी घडलेला। म्हणजे 2 दिवस असं होत होतं पण त्या दिवशी इतका सहज असं घडला ना, तर मी तो तुम्हाला सांगणार आहे। आता 2-3 दिवस झाले, जवळ 8 दिवस झाली। दोन्ही मुलं इतकी आजारी होती ना, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर जे शेजारीचे बेल आयकॉनचं चिन्ह असतं त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकते त्यांच्या नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। तर माझ्याबरोबर असं एक हे घडलं की त्या दिवशी म्हणजे 8 दिवस जवळजवळ मुलं आजारी होती आणि स्वराचाही ताप कमी येत नव्हता। जवळ 2 का 3 वेळा दवाखान्यात नेलं तरी पण स्वराचा ताप अजिबात कमी येत नव्हता। आणि शिवांश पण अचानक तापला रात्रीचा, तो व्हायरल चालू आहे इथपर्यंत ठीक आहे। अचानक तापला, तो एवढा तापला की डोक्यातच ताप, म्हणजे भरपूर ताप एवढा राहायचा, ताप मोजला ना 100च्या वर ताप असायचा आणि असा पूर्ण लाल गुंद व्हायचा एकदम। पूर्ण त्याचा हात छाती वगैरे अशी थरथर उडायची, एवढी उडायची ना की असं भीती वाटायची की आज दवाखान्यातून आणलेले तर दुसऱ्या दिवसाला परत आहे तसंच आहे। आणि जरी तापाचं औषध दिलं ना तरी ताप म्हणून त्याचा किंवा स्वराचा कमी येत नव्हता बिलकुल। दोघांचाही ताप तसाच राहायचा आणि 2 दिवसांनी स्वराला असं थोडं कमी वाटायला लागलं, थोडंसं कमी आलं ताप। पण शिवांचं जवळजवळ 2 ते 3 वेळा दवाखाना झाला, दुसऱ्या डॉक्टरांना पण दाखवलं, पण शिवांचा काही ताप म्हणून उतरत नव्हता। मग त्या दिवशी मॅडम बोलले होते की ह्याला जरासं आपण याचे रिपोर्ट करून बघू, जे काय कशामुळे एवढा डोक्यातच ताप राहते। आणि त्याचा एक प्रॉब्लेम झाला की घरी जो ताप असायचा ना, दवाखान्याची पायरी चढलो की ताप म्हणजे असं नॉर्मल मूल असतो नाही का, सेम तसा, फक्त थोडासा खोकायचं, बाकी काहीच नव्हतं। सॉरी। तर आम्ही काय म्हणायचो, काय असं होतंय की फक्त दवाखान्याच्या वरती आला की त्याचा ताप गायब व्हायचा आणि उतरून खाली आलो की पुन्हा त्याचा ताप चढायचा। म्हणजे मॅडम पाशी न्यायचो आम्ही, दाखवायचो। मॅडम म्हणतात अगं तापच नाही, मी मोजते तापच नाही, तर कसं काय हो, आहे तोच तापाचं औषध त्याला कंटिन्यू दे। म्हणलं ठीक आहे तोच औषध आम्ही कंटिन्यू वापरतो। तर तिथनं आम्ही असं 2-3 वेळ झालं त्यांच्याकडून आलो आम्ही, तापच नाही। काय झालं इथे मांडवी, तर झोपला होतास ना, नाही झोपत। 2-3 दिवस झाले त्याचा ताप म्हणून कमी होत नव्हता। आत्ताचा शिवांश आणि तेव्हाचा शिवांश, मी एकही व्हिडिओ केला नाही त्यावेळेस, कारण साधं स्वयंपाक करून देत नव्हता। तर काम म्हटल्यावरती पप्पाला त्यांच्या कामावरती जावं लागत होतं। आणि एक दिवस जर संध्याकाळी आणते दवाखान्यात तर संध्याकाळी म्हणजे औषध पाजलं तरी त्याचा ताप घरी जसाच्या तसा राहत होता, अजिबात उतरत नव्हता ताप। म्हणजे असं डोकं गरम सणसणीत राहायचं, मुलगा मांडीवरनं खाली उतरत नव्हता, काही नव्हता। मला एकदा म्हणजे आईचा फोन तर रोज येतो, आई एकदा बोलली होती अगं दवाखान्यात जातात तर स्वामींच्या मठात। पण आम्ही काय करायचो, रात्रीचं एक तर दवाखाना म्हटल्यावर तर दवाखान्यात गर्दी असते, आता इतर वेळेला आम्ही स्वामींच्या मठात जातो, रात्रीचं जात नाही असं नाही, पण कसं आपण घरचा आवरतो आणि जातो। तर दवाखाना म्हटला की मुलं आजारी म्हटल्यावर घरचा सगळं ठेवून आपण दवाखान्यात जातो। तर आई मला 2-3दा म्हटली स्वामींच्या मठात जा म्हणून, तर मी म्हटले अगं हो, भेटला लवकर झालं की जा। आणि त्या दिवशी स्वरा पण म्हटली होती की मम्मी आपण स्वामींच्या मठात जाऊ, तिचंही वाक्य झालं होतं की स्वामींच्या मठात जाऊ। आता हे तुम्ही सांगा की ते का म्हटली ती, आता एवढी तापतायत तरी तिला ते माहित झालं की स्वामींच्या मठात जायला हवं। आणि तर दवाखान्यातून ह्याचं रिपोर्ट केलं त्या दिवशी रात्री जवळजवळ 10 वाजले। तिथून स्वराचा स्वेटर घ्यायचा होता शाळेसाठी, शाळेला शाळेचा स्वेटर लागतो, तर तो स्वेटर घ्यायला आम्ही दुकानात गेलो। तिथं त्यांना शिवांश तापलेला, दवाखान्यातून आल्यावरती तापला तो, त्याला रक्त वगैरे घेतलं ना तिथं, तो तिथनं घरी आल्यावरती तापला तो दुकानात। मग दुकानात तापला, तिथं त्याला समोर दिसली डोश्याची गाडी, तो म्हटलं मला हे खायचंय। आता इतक्या दिवस तर आम्ही त्यांना दोघांनाही बाहेरचं देत नाही, म्हणजे तर
तापतायत म्हणून तर मागितले. पप्पा म्हणतात चल मागितली नाही ना घेऊया, खाईल तो. आणि सर काय म्हटली मम्मी स्वामींच्या मठात जायचं ना. म्हटलं बाळा वाजले व किती, आता घरी जाऊन स्वयंपाक पण करायचंय. एवढं तिला म्हटले स्वयंपाक पण करायचंय. आता हे जरी चपाती भाजी आपल्या घरी शिल्लक असते तरी घरची कामं तर आहेत ना आपल्याला, भांडी मुंडी सगळंच आहे. कारण सकाळपासून शिवांश कोणाशी राहिलाच नव्हता. पप्पाच आले तरी पप्पाशी पण तो किरकिर करत होता कामाला आल्यावरती. इथपर्यंत घरी आल्यावर जेवलं बिवलं त्यांनी, तो डोसा मागितल्यासारखी खाल्ला आणि त्याने औषधं पण खाल्ला. आणि त्याला मी काय म्हटले आपण फक्त उद्या जाऊ, झालं तर स्वराला एवढं बोलले उद्या जाऊ आपण, गेलो तर आपण पुन्हा रिपोर्ट घ्यायचे ना उद्या जाऊ, आणि 15 ऑगस्ट आहे तर जाऊ. तर स्वरा काय परत बोलली नाही मम्मी जायचं म्हणून. परत सकाळी आईचा फोन आला, काय म्हणाली अगं दवाखान्यात जाणार आहेस. तर म्हणजे स्वामी कसं कोणाकडून काय काय वधून घेत आहेत ते बघाल तुम्ही की तिथपर्यंत जायचं. तर आम्ही उद्यापनाच्या दिवशी गेलो होतो रात्री. त्याच्यावरती जाणं म्हणजे स्वराचे पप्पा संध्याकाळी झोमॅटोला जातात आणि आता म्हटलं तर दिवसाचे त्यांच्या ऑफिसच्या कामाला जातात. त्यामुळे दोन्ही कामं असतात. असली तर संडेची सुट्टी, संडेला पण काही वेळेला ऑफिसचं काम असतं तेव्हा तिथे जातात ते. मग त्यामुळं सारखं होत नाही. जातो तेव्हा मी नक्की व्हिडिओ तिथला काढते. तर त्या दिवशी आईचं सकाळ फोन आला जाणार आहे तर स्वामींच्या मठात पण जा, दवाखान्यात आवरलं. आता दवाखान्यात जायचंय ठीक आहे. तिथे शेजारी पण शेजाऱ्यांकडे सवासनी लहान मुलं जेवायला बोलवायची होती. तर ते भाऊवाले सांगायला की जेवायला पाठव. तिथे गेले तर ते देवाचा कार्यक्रम म्हटलं थोडाफार उशीर होतो. त्यांच्याकडे थोडासा उशीर झाला. जवळजवळ 12 साडेबारा आम्हाला इथेच वाजले होते. दवाखान्यात जायचं आम्हाला 12:45 झाला. मॅडम 1-1:30ला जातात त्यांचे तर पेशंट असतं. हे जाऊन सकाळी सांगून आले आम्ही येणार आहे म्हणून, थांबा रिपोर्ट बघायला. मग गेलो. मॅडम म्हणतात अगं बघ की आता पण ताप नाही. मी म्हटलं मॅडम मी सकाळपासून त्याला औषध एवढ्यासाठीच पाजलं नाही की त्याला ताप आहे, तो तुमच्यापर्यंत आल्यावरती कसं काय गायब होतो मलाही माहित नाही. म्हटलं अहो आम्ही रोज पाहतो, फक्त दवाखान्यात आतमध्ये शिरला ना की पोरगा हुशार जसा आहे ना तसाच बराच्या बरा एकदम ठणठणीत, आणि दवाखान्याची पायरी उतरलो ना की तापतो. तर मॅडम म्हणतात ते काय सांगू, इथं तर तू बघतेस मी रोज म्हणतात तुम्ही तर बघताय ना की मी रोज ताप चेक करते, तापच नाहीये त्याला. त्याला पण म्हणतात बघ हाय का रे तुला ताप, तर म्हणतोय नाही. त्याला पुढ्यात घेतले आणि त्याला म्हणतात तुला हाय का ताप बघ, मी तू मोजते ना तो ताप नाहीये. मग मम्मी आणि पप्पा का ताप आहे म्हणतात. मग आता हे काय करायचं आम्ही. आणि फक्त आम्ही दवाखान्यातून पायरी उतरलो खाली तर शिवाश काय म्हणतोय, पप्पासने एक धक्का तिला मारल्याने म्हणतोय स्वामींच्या मठात जायचंय. पप्पास म्हणतात कशाला बोलावलंय असं म्हटलं पप्पासना. म्हणजे तो 1 मिनिट आम्ही दोघं गाडीवरती असे शांत झालो की काय शिवाश इकडे नाहीये, त्याला बोलायला आला नाही. तर त्या पप्पा म्हणतात कशाला जायचंय तुला बरं नाही ना, बोलावलंय. म्हटलं हा जाऊ. आता रोड पण तोच पडतो आमच्या घरी यायला आणि असं काय दवाखान्यापासून वगैरे लांब नाही, कारण दवाखान्याकडे पण तिकडच स्वामींच्या मठाकडे पण तिकडच रोड एकच पडतो. तर मी म्हटले जाऊ. पप्पाच काय बोलले नाही त्याला जाऊ म्हणून, फक्त मी बोलले जाऊ. पप्पाच परत म्हणतात कशाला जायचंय, बोलवले. परत पुढे आले थोडेसे. आता त्याच रोडने यायचे तर ते तर येणार होते तर त्याला काय येतो म्हणून बोलले नाही. परत एकदा मारलं आणि म्हणते स्वामींकडे जायचंय. पप्पाच म्हणतात मग स्वामींना खाऊ काय घ्यायचंय, तर म्हणतो मँगो घे मँगो. पप्पाच नाही एवढंही म्हणजे स्वामी असं एका सेकंदाला आम्हाला दोघांना वाटलं की प्रत्यक्ष म्हणजे जो बोबडा बोलणारा मुलगा प्रत्यक्ष असं समजल असा वाक्य बोलला त्या क्षणाला पटकीन की स्वामींच्या मठात जायचंय, स्वामींकडे जायचंय. कशाला, तर स्वामींनी बोलवले. हा एकच वाक्य जो आमच्यासाठी महत्वाचा त्याच्याकडनं झाला की स्वामींनी बोलवलंय. घरी आल्यावरती पण तोच बोलला. मी म्हटले कशाला जायचं होतं स्वामींकडं, ये सांगितलं, ये म्हटले ये, म्हणजे त्याला म्हणाले ये म्हणून. म्हणजे कसं स्वामी त्यांच्या कोणत्या रूपातून कसे बोलतील ना हे कोणाला माहित नव्हतं. आणि आमच्या दोघांच्याही मनात नव्हतं आलं की मुलं एवढं तापतायत, फक्त दर्शन करून आणायचं. स्वामी काय म्हणते मला हे दे मला ते दे, पण फक्त दर्शनाला आपण
कुठेतरी मुलांच्या आजारपणात आपण थोडंसं डोक्यामध्ये असताना का ताप उतरत नाही किंवा विचार राहतात ना, मुलं एवढी तापलेत की ताप उतरत नाही. आम्हाला दोघांनाही तिथे गेल्यावर प्रश्न पडायचा दवाखान्यात आज चढलो की मुलग्याचा ताप गायब होतो, डॉक्टर औषध कसं देणार. मॅडम नाही तोच प्रश्न पडायचा, मी औषध कसा देऊ की ताप नाही तर. आणि आम्ही घरात मांडीवरती रात्रने दिवस घेऊन त्याला काढत होतो एवढंच. आणि दवाखान्यात ना आम्ही त्याला मठात नेली आणि मुलग्याला गाडीवरनं खाली सोडली, टून 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 उड्या मारत. आता तुम्हाला तो कालचा व्हिडिओ मी जो स्वामींच्या मठातला टाकलाय 15 ऑगस्टचा, तो पहा. कुठे तुम्हाला वाटला तो मुलगा तर बघा आजारी आहे हे असा. आणि आम्ही अख्खी रात्र त्या दिवशी बसून घेऊन काढलं होतं त्याच्यासाठी. आणि दवाखान्यात म्हणजे त्या सकाळपासून तो थोडंसं व्यवस्थित वाटलं. आणि तिथे नेलं एवढा व्यवस्थित की कोणी म्हणणार नाही की हा मुलगा एवढा आजारी होता म्हणून. मांडीवरती घेऊन आम्ही मुलग्याला 2 दिवस बसलो होतो म्हणून. एवढा ठणठणीत. आणि जसा गाभाऱ्यात शिरला तो काय म्हटला, स्वामी मी आलोय. काय शिव बोलला तू, मला बरं वाटतंय, माझा ताप गेला, तुम्ही बोलावलं मी आलो, माझा ताप गेला. एवढा एक वाक्य म्हणजे इतकं छोट्या मुलाकडून सुद्धा बोलून घेताना असं हे वाटलं की म्हणजे आपण जर सांगितलं ना तर तेच मुलं ती बोलत नाहीत, तेच काहीतरी चुकतं ना. पण ते मुलगा तिथं गेल्यावर ते असं बोललं. पप्पा तिथं व्हिडिओ करत होतं ते पण गप राहिले कारण मोबाईल त्यांनी बंद केले होता तेवढ्यात. आणि तो शिव काय सांगितले तुला स्वामींनी, हा कसं काय गेलं तू स्वामींपाशी. आणि तिथपासून याचा ताप गायब आहे या मुलग्याचा ताप गायब आहे तिथपासून आहे ना. तुला ताप नाही ना आला आता, नाही ना आला. स्वामी आजोबांनी बोलवलं होतं, बोल ना, बोलवलं होतं तुला, बोलवलं होतं कशाला. तू त्यांना भेटला नव्हता, तू त्यांना भेटला नव्हता. म्हणजे बघा मी मला जो अनुभव आला तो तुम्हाला सांगितला. तर गप रे बाबू तिथे बोल. तर असं होतं एक मला छोटासा झालेला अनुभव आम्हाला दोघांनाही की छोट्याशा मुलाच्या तोंडूनही स्वामी काही आपल्याला गोष्टी जर लक्षामध्ये येत नसतील तर त्याही आणून देतात. तर हे पहा, मग आम्ही गेलो होतो स्वामींच्या दर्शनासाठी. दर्शन घेतलं, छान असं वाटलं, त्यालाही खूप छान वाटलं कारण तो मग विचारायचंच नाही इतका आनंद होता आणि मस्त होता. मग त्याला असं वाटलं की मला दवाखान्यापेक्षा तिथं त्याला छान वाटलं होतं कारण दवाखाना औषध याच्यापेक्षा त्याला स्वामींच्या इथे गेल्यावरती एका सेकंदामध्ये स्वामींनी असं त्याला ठणठणीत केली होता आणि मस्त की उड्या मारून खेळत होता. आणि हे होतं स्वामींचं रूप. भारी वाटत होतं, प्रसन्न असं वाटत होतं त्यांचं रूप पाहताना. तर कशी सजावट पण मस्त केली होती, एकदम भारी वाटलं होतं की त्यांना सजावट म्हणजे हार वगैरे घातलेले पाहून इतका मस्त